निर्गम प्रकरण 36. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाणे आणतात. नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलाविले आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते ह्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषांची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेविला, इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे सगळे काम करीत होते ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करावयाला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणीही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांस प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. निवास मंडपाची रचना. निर्गम प्रकरण 26 पदे 1 ते 37. त्यांच्यामधले जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनविला. हे पडदे त्यांनी कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यात कुशल कारागिराकडून करूब काढविले. एकेका पडद्याची लांबी 28 हात व रुंदी 4 हात होती. ते सर्व पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी त्यातले 5 पडदे एकमेकांशी जोडिले व दुसरे 5 पडदे एकमेकांशी जोडिले. त्यांनी जेथे एक पडदा जोडिला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लाविली. तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली. एका पडद्याला त्यांनी 50 बिरडी केली व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही 50 बिरडी केली. ही बिरडी समोरासमोर होती. तसेच त्यांनी सोन्याचे 50 आकडे बनविले. त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडिले की सर्व मिळून निवासमंडप अखंड झाला. निवासमंडपावर तंबू असावा म्हणून बकऱ्याच्या केसाचे 11 पडदे त्यांनी बनविले. एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात होती. हे 11 पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी 5 पडदे वेगळे जोडिले व 6 पडदे वेगळे जोडिले. अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी 50 बिरडी केली. तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी 50 बिरडी केली. हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे 50 आकडे बनविले. ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले. मग निवासमंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या. प्रत्येक फळी 10 हात लांब व 1.5 हात रुंद होती. प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला 2-2 कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. निवासमंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी 20 दक्षिण बाजूस लावण्यासाठी केल्या. त्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी 2-2 उथळ्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी 20 फळ्या केल्या. त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या. निवासमंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी त्यांनी 6 फळ्या केल्या आणि मागल्या बाजूस निवासमंडपाच्या कोपऱ्यांसाठी त्यांनी 2 फळ्या केल्या. ह्या फळ्या खालपासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळविल्या. दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशा 2 फळ्या केल्या. ह्या प्रकारे 8 फळ्या
व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या झाल्या, अर्थात एकेका फळीखाली 2-2 उथळ्या होत्या. त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी 5, निवास मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि निवास मंडपाच्या पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी 5. आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावावयाचा मधला अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा केला. त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या. अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले. मग त्यांनी निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढविले. आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 4 खांब केले व ते सोन्याने मढविले. त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी 4 चांदीच्या उथळ्या ओतिल्या. त्यांनी तंबूच्या द्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनविला व त्यांनी त्याचे 5 खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या आणि त्यांच्या 5 उथळ्या पितळेच्या बनविल्या.